अकोट अंबरनाथमध्ये युतीमुळे स्थानिक नेत्यांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आज एकनाथ शिंदेंचा प्रचार। शिंदे वरळीमध्ये रॅली आणि सभेला करणार संबोधित। आज देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शाखांना भेटी देणार। शाखा भेटीतून संपर्क वाढवत कार्यकर्त्यांना नवबळ देण्याचे प्रयत्न। उद्धव आणि राज ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर रिलीज। भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरेंचा हल्लाबोल। संयुक्त मुलाखतीत दोन धुरंधर एकत्र आले। ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत ही महाराष्ट्राची। संजय राऊतांनी वाढवली मुलाखतीची उत्सुकता। अशा मुलाखतीतून मतं मिळत नसतात। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला। मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू। शहराचा रंग बदलणं, डेमोग्राफी बदलणं कटाचाही भाग। अमित साटवांचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। विकसित पुणे, पुण्यात भाजपचा जाहीरनामा। मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाश। ठाकरेंच्या मुलाखतीला फडणवीसही मुलाखतीतून उत्तर देणार। मुख्यमंत्री साधणार नागपूरकरांशी संवाद। सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली। आमदार सचिन अहिरांचा हल्लाबोल। अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत। काकांच्या कृपेनं चांगलं चाललंय, भर सभेमध्ये केलं वक्तव्य। निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचार गीत नाकारलं। प्रचार गीतातील भगवा शब्दावर घेतला आक्षेप। महाराष्ट्रभर भाजप एमआयएमची छुपी युती। अकोटमध्ये तर उघड अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत गेलेली भाजप आता हिरवी का नाही? संजय राऊतांचा भाजपला थेट सवाल। रवींद्र चव्हाणांच्या विलासरावांवरील वक्तव्याविरोधात काँग्रेसची लातूर बंदची हाक। अमित देशमुखांकडून मात्र बंद न पाळण्याचं आवाहन। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज फडणवीसांची मुलाखत। ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये मुलाखतीचं आयोजन। कल्याण, उल्हासनगरसह भिवंडीतही सभा घेणार। अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप काँग्रेसची आघाडी। एकनाथ शिंदेंकडून तीव्र संताप व्यक्त। छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणेंचं कार्यालयात अज्ञातानं पेटवलं। कार्यालय पेटवतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर। अकोल्यात हल्ला झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेलांचा मृत्यू। हल्लेखोर उभेच्या आवळल्या मुसक्या। सर्व आरोपींच्या अटकेसाठी समर्थक झाले आक्रमक। बेस्टकडे स्वमालकीच्या 249 बसेस। 2027 पर्यंत स्वस्तातील वाहतूक सुविधा बंद होण्याची भीती। एसी लोकलमधील विना तिकीट प्रवाशांची संख्या दुप्पट। फुकट्यांकडून तब्बल 155 कोटींची वसुली करण्यात यश। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाणीला मंजुरी, तर लोह प्रकल्पामुळे वाघांसह वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर दुष्परिणाम होण्याची शक्यता। काँग्रेसनं मोदी ट्रम्पचा एआय व्हिडिओ केला पोस्ट। मोदींच्या भीतीचा फटका देशाला बसतोय असंही लिहिलं शेवटी। भारताचे नागरिक होण्याआधीच मतदार यादीमध्ये नाव। बाजू मांडण्यासाठी सोनिया गांधींनी मागितली अधिकची वेळ। कोर्टाकडून सोनियांना 7 फेब्रुवारीपर्यंतचा अवधी। आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये भारताबाहेर खेळण्याची मागणी। बांगलादेशची मागणी आयसीसीनं फेटाळली।